एका आंतरजातीय प्रकरणातून झालेल्या एका तरुणाची हत्या, अरविंद बनसोडे नावाच्या एका आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्याची झालेली हत्या, त्यानंतर अगदी अलीकडच्या काळातच अंबेजोगाईमध्ये एका कुटुंबाचा शेतजमिनीच्या वादावरून झालेली हत्या, या अशा प्रकरणामुळे जाती अत्याचाराच्या संदर्भामध्ये आपल्या महाराष्ट्रातली किंवा देशातली परिस्थिती चांगलीच ढवळून निघालेली आहे। याच्या अगोदर पण नितीन आगे प्रकरण आहे, शेंडगे नावाच्या तरुणाचं प्रकरण आहे, खैरलांजी प्रकरण आहे, अशा अनेक ठिकाणी मारहाण, हत्या, स्त्रियांच्या बाबतीमध्ये अत्याचार, या अशा गोष्टी भारतामध्ये सातत्यानं घडत आलेल्या आहेत। स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जाती अत्याचार होत असत। स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये हे अत्याचार थांबणं गरजेचं आहे असं आपल्या देशातल्या सर्व विचारी लोकांना वाटलं, आणि त्यामुळे भारतीय संविधान निर्माण करत असताना भारतीय संविधानामध्ये आपण न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्त्व आणली, सर्वांना मूलभूत अधिकार दिले, समतेचा, स्वातंत्र्याचा, शोषणाविरुद्ध सांस्कृतिक अधिकार, शैक्षणिक अधिकार, धार्मिक अधिकार, न्यायालयीन उपाययोजनांचा अधिकार। पण हे सगळे अधिकार दिल्यानंतरसुद्धा आपल्या देशामधले जाती अत्याचार अजून संपलेलं नाहीत। अजूनसुद्धा आपल्या देशातल्या निरपराध तरुणांना, माणसांना मारलं जात आहे, मारहाण केली जात आहे, त्यांचा अपमान केला जात आहे, आणि त्यांचं आयुष्य वेगवेगळ्या प्रकारे उद्ध्वस्त होईल अशा पद्धतीचं वर्तन त्यांच्याशी केलं जात आहे। हे सगळं थांबवण्यासाठी भारतीय संविधानाने मूलभूत अधिकार आणि या सगळ्या गोष्टी देण्याबरोबरच 338व्या कलमामध्ये अनुसूचित जाती जमातीसाठी एक आयुक्ताची नेमणूक केली होती। नंतर याचा आयोग तयार झाला, अनुसूचित जाती जमाती आयोग तयार झाला। त्याच्यानंतर अलीकडच्या काही वर्षांमध्ये अनुसूचित जातीसाठी वेगळा आणि अनुसूचित जमातीसाठी वेगळा असे 2 आयोग तयार करण्यात आले। त्याच्यावरती एक अध्यक्ष, एक उपाध्यक्ष आणि 3 सदस्य असतात, राष्ट्रपती त्यांची नियुक्ती करतो। या आयोगाकडे अनुसूचित जाती जमातींच्या उन्नतीवर लक्ष ठेवणे आणि त्याचबरोबर संरक्षणाच्या संदर्भामध्ये कामं करणं हे त्यांचं कर्तव्य आहे। तर अनुसूचित जाती जमातीवरचा जो अत्याचार आहे तो नष्ट करण्यासाठी 1955, 1977, त्याच्यानंतर 1989 आणि 2015 एवढ्या काळामध्ये आपण कायदे केले। आपण कायदे जरी केलेले असले तरी त्या कायद्यांची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने होत नाही, आणि त्याच्यामुळे जातीय अत्याचार अजूनसुद्धा सुरू आहेत। काही वर्षापूर्वी मी वर्ष 1990 ते 2020 या कालावधीतील भारतातल्या जाती अत्याचारांचा जेव्हा मी अभ्यास केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की 1991 ते 2000 या 10 वर्षाच्या काळामध्ये सरासरी 33,500 इतके अत्याचार दरवर्षी भारतामध्ये होत आलेले आहेत। 2000 ते 2010 या 10 वर्षाच्या काळामध्ये 36,000पेक्षा अधिक अत्याचार दरवर्षी होत गेलेले आहेत, आणि या अत्याचारांना अटकाव करण्याचं काम ज्या विभागांचं आहे, ज्या अधिकाऱ्यांचं आहे, ते कोणत्या प्रकारे याचं काम करतात याच्यावरती आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे, आणि त्या यंत्रणा व्यवस्थित काम करतात की नाही हे आपण पाहिलं पाहिजे। मी जेव्हा या गोष्टींचा आढावा घेतला तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे जे 1990 ते 2000 आणि 2000 ते 2010 या 20 वर्षाच्या काळामधले पहिल्या 10 वर्षामध्ये फक्त 30% केसेस या तुमच्या अनुसूचित जाती जमातीच्या अत्याचार प्रतिबंधासाठी जे कायदे बनवले आहेत या कायद्यांच्या अंतर्गत नोंद करण्यात आलेले आहेत, आणि जवळपास 70% केसेस या इतर म्हणजे IPCच्या इतर कलमांच्या अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या आहेत। म्हणजे जवळपास 20 वर्षांचा आढावा घेतला तर साधारणतः 30% केसेस या फक्त तुमच्या कायद्यांच्या अंतर्गत नोंद होतात आणि इतर केसेस होत नाहीत, असा त्याचा सरळ अर्थ आहे। तर या गोष्टीवर आपल्याला पहिल्यांदा लक्ष केंद्रित करावं लागेल की ह्या ज्या केसेस आहेत जाती अत्याचाराच्या, त्या जाती अत्याचारासाठी बनवलेल्या कायद्यामध्येच नोंद केल्या जातील, त्याची कलमच त्याला लावली जातील, हे आपल्याला पाहिलं पाहिजे।
स्वातंत्र्यपूर्व काळापासून जी कारणं होती तीच आज पण कारणं अत्याचाराची आहेत, फक्त त्याचं प्रमाण थोडंफार कमी जास्त झालं आहे. म्हणजे मंदिर प्रवेशासारखं कृत्य असेल, मंदिरात गेला म्हणून मारहाण करणे असेल किंवा मारून टाकणे असेल, सायकलवर बसला म्हणून मारणं असेल, घोड्यावर बसला म्हणून मारणं असेल, लग्नामध्ये तूप पोळीचं जेवण वाढलं म्हणून असेल, किंवा अगदी शेतामधली थोडीशी भाजी तोडून घेतली म्हणून, किंवा भूक लागली म्हणून कोणते 1-2 केळी तोडली असतील कोणाच्या बागेमधून. तर अशा छोट्या कारणासाठी महिलांच्यावर, मुलांच्यावर, छोट्या मुलींच्यावर फार म्हणजे अमानुष पद्धतीचे अत्याचार होतात. आणि जे लोक असं म्हणतात की आमची भारतीय संस्कृती फार उच्च आहे वगैरे, या अशा लोकांनी जरा या गोष्टींच्याकडे पाहिलं पाहिजे. कशाच्या आधारावर तुम्ही संस्कृती उच्च म्हणताय? लहान मुलगी शेतातली 2 केळी तोडते आणि ते 2 केळी तोडली म्हणून तिचा हात छाटला जातो. एखाद्या महिलेनं शेतातली एखादी पेंडी भाजी घेतली असेल म्हणून तिची विवस्त्र धिंड काढली जाते. ही कुठली संस्कृती आहे आणि कशा प्रकारची उच्च संस्कृती आहे? एक सांस्कृतिक दृष्टिकोनातून, मानवतेच्या दृष्टिकोनातून तर या गोष्टी चुकीच्या आहेतच, आणि कायदा आणि सुव्यवस्था या दृष्टिकोनातून सुद्धा या गोष्टी अत्यंत चुकीच्या आहेत आणि त्या आपल्या देशामध्ये घडत आल्या आहेत. बाबासाहेबांनी जे वर्तमानपत्र त्यांच्या काळामध्ये चालवले, त्यांनी त्यांच्या वर्तमानपत्रामध्ये अशा बऱ्याचशा गोष्टींचा उल्लेख केला की तामिळनाडूमधल्या एका तरुणाने फक्त मिठाला पुलीछटन म्हणण्याऐवजी उप्पा असं म्हटलं, तर त्याला मारहाण करण्यात आली. इतकी मारहाण करण्यात आली की तो मुलगा त्या मारहाणामध्ये म्हणजे जीव गेला त्या मुलाचा. का तर उप्पा हा शब्द आम्ही फक्त उच्च जाती आणि स्वतःला जे उच्च जाती समजतात त्यांनीच वापरायचा, इतरांनी पुलीछटन म्हणायचं. छोट्या गोष्टी आहेत. विहिरीमध्ये पडलेला मुलगा, त्याला वाचवलं तर तू कुठल्या जातीचा आहेस म्हणून त्या माणसाला तू आमची विहीर का वाटवलीच म्हणायचं. म्हणजे हे कुठल्या संस्कृतीचे निदर्शक आहेत, हे कुठल्या मानवतेचं निदर्शक आहेत, याचा विचार या देशातल्या सगळ्या लोकांनी करणं गरजेचं आहे. आपण आंबेडकरी चळवळीचे लोक पण बऱ्याच वेळा चळवळ चालवताना फक्त आंबेडकरांचं नाव घ्यायचं, महात्मा गांधीचं नाव घेतलं की तो लगेच दलाल होतो. हे असं नाही. महात्मा गांधींची जर तुम्ही काही वर्तमानपत्र वाचली तर महात्मा गांधींनी त्यांच्या वर्तमानपत्रामध्ये जातीय अत्याचाराच्या अनेक प्रकरणांचा सविस्तर उल्लेख केलेला आहे. मग या सगळ्या गोष्टींच्याकडे आपण दुर्लक्ष करणार आहोत का? आणि जर करणार असू तर आपली चळवळ, त्याच्यातून समाजाचं संरक्षण करणारी चळवळ बलिष्ठ होणार आहे का? तुमच्या चळवळीला मित्र मिळणार आहेत का? ते मिळणार नाहीत. महात्मा गांधींनी त्यांच्या वर्तमानपत्रामध्ये एका ठिकाणी असं लिहिलं की गुजरातच्या एका शाळेमध्ये एक लहान मुलगा तिथल्या मजुरी करणाऱ्याचा एक मुलगा एका हौदाकडे चालला. शाळेतल्या शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडे पाहिलं तरीसुद्धा त्या मुलाला हात लावला तर आपला धर्म भ्रष्ट होईल असं म्हणून त्यांनी त्या मुलाला हात लावला नाही आणि तो 2-3 वर्षाचा मुलगा त्या हौदात पडून मरण पावला. म्हणजे इतकी भयंकर प्रकरणं आहेत. ही महात्मा गांधीसारख्या लोकांनी समाजासमोर आणलेली आहेत. तर त्याच्यामुळं आपण सर्वांनी अशा प्रकरणाकडे डोळसपणे पाहिलं पाहिजे आणि समाजामधले जे काही उच्च स्वतःला समजणारे लोक आहेत, श्रेष्ठ समजणारे लोक आहेत, आमची संस्कृती फार उच्च म्हणणारे लोक आहेत, तुम्ही हलक्या जातींचे आहोत वगैरे अशा पद्धतीचा संस्कार जोपासणारे जे लोक आहेत, त्यांना विचारलं पाहिजे हे कशातून तुम्ही उच्च होत आहे? तुम्ही तर नीचपेक्षा नीच पातळीला चाललेली आहे ही संस्कृती. तर त्याच्यामुळं अशा पद्धतीचं हे दोष दूर करा आणि त्याच्यानंतर स्वतःला श्रेष्ठ समजा. आम्ही कुणी ऑब्जेक्शन घेणार नाही आहोत. तर भारतीय संविधानाच्या अंतर्गत हे जे कायदे तयार झालेले आहेत, या कायद्यामध्ये जातीय अत्याचारांचा विरोध करण्यासाठी, त्यांचा आढावा घेण्यासाठी कमिटी फॉर्मेशन किंवा समित्या फॉर्म करणं आहे. त्याच्यासाठी वेगवेगळी मशिनरी सेटअप करणं आहे, स्पेशल कोर्ट्स तयार करणं आहे, अत्याचारग्रस्तांना कायदेशीर मदत देणं आहे, कुठल्या परिसरामध्ये अत्याचार होण्याची शक्यता आहे असे ॲट्रॉसिटी प्रोन एरियाज किंवा अनटचॅबिलिटी प्रोन एरियाज हे डिटेक्ट करण्याचं काम आहे. आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्याचं काम आहे. कायदेशीर तरतुदींना प्रसिद्धी देण्याचं काम आहे. प्रत्येक राज्याच्या ठिकाणी नोडल ऑफिसर तयार करण्याचं काम आहे. स्पेशल पोलीस स्टेशन्स तयार करण्याचं काम आहे. तर या सगळ्या तरतुदी, ह्या जे तुमचे 3-4 कायदे बनवण्यात आलेले आहेत, या सगळ्या कायद्यांच्यामध्ये या तरतुदी केलेल्या आहेत. परंतु दुर्दैवानं या तरतुदींची अंमलबजावणी केली जात नाही आणि जे अत्याचारांच्या विरोधात लढणारे जे लोक आहेत ते पण अशा मुद्द्यांना धरून त्यांची चळवळ करत नसल्यामुळं, मुद्द्यांना धरून ते प्रश्न विचारत नसल्यामुळं मोघम पद्धतीनं हे सगळं अत्याचाराचं विरोधाचं किंवा ते निर्मूलनाचं काम चालू आहे. तर हा मोघमपणा आपण सगळ्यांनी आधी नष्ट केला पाहिजे. कमिट्या तुम्ही फॉर्म केलेत का? नोडल ऑफिसर तुम्ही बनवला आहे का? जिल्ह्याचे तुमचे आयोग आहे तो व्यवस्थित कमिटी फॉर्म केलेली आहे का? तुम्ही दर वर्षातून 2 महिने जो काही तुमचा असेल, 2 महिन्यांनी किंवा 6 महिन्यांनी जो काही तुम्हाला रिपोर्ट बनवायचा असेल तो रिपोर्ट तुम्ही बनवलेला आहे का? अत्याचार झाल्यानंतर त्या ठिकाणी जो स्पेशल तुमचा अधिकारी डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटने तिथे भेट द्यावी किंवा जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांनी तिथे भेट द्यावी, अहवाल तयार करावा, तो राज्य सरकारला पाठवावा.
या सगळ्या तरतुदी कायद्यामध्ये केलेल्या आहेत. तर यांचं पालन होतं आहे का नाही याचं आपण चेक केलं पाहिजे, याच्यावर नजर ठेवली पाहिजे. फक्त अत्याचारांचा निषेध करून आपलं काम होणार नाही आहे. तर पोलीस स्टेशन्समध्ये आपण पाहिलं की 30% केसेस फक्त IPC, 30% केसेस फक्त PCR किंवा प्रिव्हेन्शन ऑफ 19 ॲक्ट आहे याच्याखाली दाखल होतात. बाकीच्या 70% केसेस इतर याच्यामध्ये होतात. कोर्टांच्यामध्ये ही परिस्थिती आहे की कोर्टामध्ये वर्ष 2000मध्ये 1,43,505 एवढे केसेस पेंडिंग होत्या. वर्षाच्या अखेरीस त्याच्यातल्या फक्त साधारणतः 8% केसेस सॉल्व्ह झाल्या आणि 92% केसेस या पेंडिंग होत्या. त्याच्यानंतर वर्ष 2010मध्ये जे 1,28,000 साधारणतः केसेस होत्या त्याच्यातल्या साधारणतः 20% केसेस सॉल्व्ह झाल्या आणि 80% केसेस इयर एंडला पेंडिंग राहिला. म्हणजे कोर्टामधला जो स्पीड आहे केसेस पुढे नेण्याचा तो अत्यंत वाईट आहे. त्याच्यानंतर गुन्हेगारांना शिक्षा देण्याचं प्रमाण अत्यंत कमी आहे. वर्ष 2000 सालचं जर प्रमाण तुम्ही बघितलं तर ते 1% कमी आहे आणि वर्ष 2010चं जर प्रमाण पाहिलं तर ते साधारणतः 6 ते 7% आसपास आहे. तर ही आकडेवारी 2010पर्यंतची आहे. त्याच्यानंतर 2015चा अहवाल आत्ता अलीकडे गव्हर्नमेंट त्यांचे जे नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड कास्ट आहे त्यांच्या वेबसाईटवर तुम्ही जाऊन पाहिलं तर लक्षात येईल की 2015पर्यंतचा अहवाल फक्त त्यांनी डिक्लेअर केलेला आहे. त्याच्यानंतरचा अहवाल डिक्लेअर करण्यात आलेले नाही आहेत. म्हणजे आपण याविषयी गंभीर नाही आहोत असा याचा सरळ सरळ अर्थ आहे. तुमचा कायदा तुम्हाला सांगतो की दरवर्षी राज्यांनी आकडेवारी पाठवावी तुमच्या अनुसूचित जाती जमाती आयोगांच्याकडे. त्या आयोगाने अहवाल बनवावेत. ते अहवाल राष्ट्रपतीकडे द्यावेत आणि राष्ट्रपतींनी ते अहवाल संसदेच्या पटावरती चर्चेसाठी ठेवावेत. हे काम दरवर्षी करायचं आहे. परंतु हे काम दरवर्षी होतं आहे का तर हे काम दरवर्षी होत नाही. मग आपलं सर्वांचं ज्यांना अत्याचार निर्मूलन करायचं आहे त्या सगळ्यांचं या गोष्टींच्याकडे लक्ष आहे का तर त्यांचं सुद्धा या गोष्टींच्याकडे पाहिजे अशा प्रमाणामध्ये लक्ष नाही. या कायद्यांच्या अंमलबजावणीच्या संदर्भात जर तुम्ही बघाल तर जो 55चा कायदा आहे प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स ॲक्ट तर त्याच्या पद्धतीप्रमाणे समितीची स्थापन करायची. तर वर्ष 2010मधली ही अवस्था होती की 8 राज्यांनी आणि 4 केंद्रशासित प्रदेशांनी ही समिती स्थापन केलेली नव्हती. म्हणजे समिती जर स्थापन करत नसाल अत्याचार विरोधात काम करण्यासाठी तर तुम्ही अत्याचार विरोधात काम काही करणारच नाही आहोत. बरोबर. तर त्याच्यासाठी हे काम आपण केलं पाहिजे. समित्या स्थापन केल्या पाहिजे. स्पेशल कोर्ट्स स्थापन केलं पाहिजे. 2010ची परिस्थिती ही आहे की 23 राज्य आणि 5 केंद्रशासित प्रदेश यांनी हे असे स्पेशल कोर्ट्स स्थापनच केलेले नाही आहेत. त्याच्यानंतर स्पेशल पोलीस स्टेशन स्थापन करायचे. तर 24 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेशांनी असे स्पेशल कोर्ट्स स्पेशल पोलीस स्टेशन्स बनवलेलेच नाही आहेत. नोडल ऑफिसर जे बनवायचे आहेत ते 5 राज्यांनी नोडल ऑफिसर बनवलेलेच नाही, 2 केंद्रशासित प्रदेशांनी. त्याच्यावर स्पेशल कोर्ट्स जे आहेत प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटी ह्या केसच्या अंडर या कायद्याच्या अंडर तर त्याच्यामध्ये सुद्धा एक्सक्लुझिव्ह स्पेशल कोर्ट स्थापन केले पाहिजे. म्हणजे जो कोर्ट आहे त्यालाच तुम्ही नॉमिनेट फक्त करायचं की स्पेशल कोर्ट्स ॲट्रॉसिटीचं म्हणून आणि त्याच्या अंडर काम होत नाही कारण ते ऑलरेडी ते कोर्ट असतं ते इतर प्रकरणांच्या दबावाखाली ते दबलेलं असतं. तर त्याच्यामुळं स्पेशल एक्सक्लुझिव्ह कोर्ट्स आणले पाहिजे. तर एक्सक्लुझिव्ह कोर्ट्स आणले जात नाहीत. 2010ची ही अवस्था आहे की 19 राज्यांनी आणि 7 केंद्रशासित प्रदेशांनी हे बनवलेलं नाही आहे. ॲट्रॉसिटी प्रोन एरियाज तुम्हाला जे करायचे आहेत हे 16 राज्यांनी आणि 7 केंद्रशासित प्रदेशांनी ते ॲट्रॉसिटी प्रोन एरियाज डिटेक्ट केलेले आहेत. म्हणजे या सगळ्या गोष्टींचा अर्थ हा आहे की या अत्याचार प्रतिबंधासाठी करण्यात आलेले जे कायदे आहेत या कायद्यांची अंमलबजावणी करण्याकडे आपलं व्यवस्थित लक्ष नाही. सरकारी यंत्रणा ज्या आहेत त्या यंत्रणा फक्त तयार केलेल्या आहेत, त्याच्यामधून काहीतरी अधूनमधून घोषणा होत असतील त्या होतात, परंतु अत्याचार निर्मूलनाचं जे काम आहे ते प्रभावीपणे केलं जात नाही. आणि मग त्याच्यामुळे छोट्या छोट्या कारणावरून लक्षावधी लोकांची फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं शोषण होतं, त्यांचा छळ होतो, त्यांना मारहाण होते, शिवीगाळ होते, त्यांच्या मानवी अधिकार नष्ट केले जातात. आणि मग एखाद्या विराज जगतापसारखा एखादा तरुण 20व्या वर्षी प्रेम केलं. प्रेम ही किती उदात्त भावना आहे, परंतु ते उदात्त भावना जोपासल्यामुळं आपण त्या एखाद्या तरुणाचा जीव जातो आणि आपण त्याच्याकडे जातीय दृष्टीतून पाहतो. आपण याच्यातून वेगवेगळ्या आणखी 2 दृष्टीने पाहायला पाहिजे. एक तर राष्ट्रीय ऐक्य या दृष्टिकोनातून पाहिलं तर ही अतिशय भयंकर गोष्ट आहे, आपल्या देशासाठी अतिशय वाईट ठरणारी गोष्ट आहे, हानिकारक गोष्ट आहे, चॅलेंजिंग गोष्ट आहे. आणि दुसरं म्हणजे मानवतावादाच्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं. आपण म्हणतो आमची संस्कृती फार उच्च आहे, आमचा देश फार असा आहे, आमचा देश फार शांततावादी आहे. मग हे जर असेल तर मग इतकी प्रकरणं का होतात ती व्हायला नको आहेत.
1999 ते 2000 या काळाचा तुम्ही आढावा घेतला तर या काळामध्ये 6765 माझ्याकडे जी आकडेवारी आहे त्याच्यानुसार जवळपास 7000 लोकांचा जाती अत्याचाराच्या प्रकरणामधून खून झालेला आहे. जवळपास 31,000 लोकांना मारहाण झालेली आहे. 13,000पेक्षा जास्त स्त्रियांच्यावर बलात्कार झालेले आहेत. 5,500 जाळपोळीची प्रकरण आणि जवळपास 2.5 लाख इतर अत्याचाराची अशी 1999 ते 2000 ह्या काळामध्ये 3,35,000 जाती अत्याचारांची प्रकरणं झालेली आहेत. वर्ष 2001 ते 2010 हा कालावधी जर बघितला तर जवळपास 8,000 लोकांना मारून टाकण्यात आलेलं आहे. 5,000 लोकांना मारहाण करण्यात आली आहे. जवळपास 19,000 स्त्रियांच्यावर बलात्कार करण्यात आलेला आहे. जाळपोळीची जवळपास 3,000 प्रकरणं झालेली आहेत आणि जवळपास 2.5 लाख 2,84,000 इतक्या इतर केसेस अशा प्रकारे 3,61,000पेक्षा जास्त केसेस या 10 वर्षामध्ये म्हणजे 20 वर्षांचा जर कालावधी घेतला तर माझ्याकडे असलेल्या आकडेवारीनुसार 6,97,000 केसेस ॲट्रॉसिटीच्या किंवा अनुसूचित जाती जमातीच्या लोकांच्यावर अन्याय करण्याच्या आहेत आणि याच्यातली जवळपास 15,000 खून आहेत, 80,000 मारहाणीचे केसेस आहेत आणि 32,000 बलात्काराचे केसेस आहेत. मग हे कुठल्या आपण समाजामध्ये राहतो, कुठल्या प्रकारच्या समाजामध्ये राहतो, कुठला सुसंस्कृत समाज 10-20 वर्षामध्ये 80,000 स्त्रियांच्यावरती बलात्कार करतो हे आपण सगळ्यांनी, आणि हे कुठलं कायद्याचं राज्य आहे, कुठलं संविधानाचं राज्य आहे, कुठली लोकशाही आहे, या सगळ्या गोष्टींचा आपण आता अंतर्मुख होऊन विचार करण्याची वेळ आलेली आहे. हे जे जाती अत्याचारांच्या विरोधातले कायदे आहेत या कायद्यांच्यामध्ये अत्याचार प्रवण क्षेत्र तुम्हाला ओळख करायची आहे. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी त्या ठिकाणी अत्याचाराच्या ठिकाणी भेट द्यायची आहे. शस्त्र परवाने ज्या ठिकाणी अत्याचार होण्याची शक्यता आहे, भांडणं होण्याची शक्यता आहे, तिथले शस्त्र परवाने रद्द करायचे आहेत. आणि जर पोलिसांना वाटत असेल की आपण या माणसाचं संरक्षण करू शकणार नाही तर अशा ठिकाणी स्वसंरक्षणासाठी काही लोकांना हत्यार द्यायचे आहेत. अवैध हत्यार असतील तर ती नष्ट करायची आहेत. अवेअरनेस सेंटर्स उभी करायचे आहेत. कार्यशाळा घ्यायच्या आहेत. या कायद्यांच्या तरतुदीत त्यांना प्रसिद्धी द्यायची आहे, त्याच्यावर देखरेख करायची आहे. पब्लिक प्रॉसिक्युटर्स नेमायचे आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये 7-7 वर्ष कमीत कमी हे अनुभव असलेले. त्याच्यानंतर त्यांच्या कामाचा अहवाल द्यायचा आहे. त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टींच्यावरती जरा याच्यानंतर पण तुम्हाला जर ते अडवता आलं नाही तर केसेस झाल्या तर त्या ठिकाणी त्यांना मदत करायची आहे. त्या लोकांसाठी SC/ST प्रोटेक्शन सेल्स प्रत्येक राज्यामध्ये तयार करायचे आहेत. तिथं नोडल ऑफिसर तयार करायचं आहे. जिल्हा पातळीवरती दक्षता समिती आणि देखरेख समिती, दक्षता आणि देखरेखची समिती करायची आहे. लोकांच्यामध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करायची आहे. आपत्कालीन योजना तयार करायच्या आहेत आणि हे सगळं काम होईल या कामाचा दरवर्षी अहवाल संसदेमध्ये मांडायचा आहे. म्हणजे एवढं सगळं कायद्याने केलेलं असताना सुद्धा अत्याचार थांबत नाहीत. याचा अर्थ लोकांच्यामध्ये त्याच्याविषयी अवेअरनेस नाही, लोकांचा त्या यंत्रणेला पाहिजे तेवढा पाठिंबा मिळवता आलेला नाही आणि जे लोक या गोष्टीची अंमलबजावणी करण्यासाठी जबाबदार आहेत ते लोक त्यांचं काम प्रामाणिकपणे करत नाहीत. हे जे कायदे आहेत 55चा कायदा, 77चा कायदा, 89चा कायदा, 2015चा कायदा, या कायद्यांच्या अनुषंगाने पुन्हा नियमावल्या तयार करण्यात आल्या आहेत. मग त्याच्यात वेगवेगळ्या समित्या, वेगवेगळ्या यंत्रणा, स्पेशल कोर्ट्स, अमुक तमुक ह्या अशा तरतुदी आणि इतका गोंधळ झालेला आहे की अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांच्या सुद्धा किती लोकांना हे सगळ्या तरतुदी माहीत असतील किंवा त्या त्यांच्या लक्षात असतील हे सांगणं कठीण आहे. तर त्याच्यामुळं याच्यासाठी एकच सुटसुटीत कायदा आणि एक नियमावली, आणि ती सुद्धा अशा पद्धतीने बनवली पाहिजे की ती सर्वसामान्यांच्या लक्षात येईल, लक्षात राहील. अंमलबजावणी करताना कुठं काय काम करावं किंवा ज्यांना जाब विचारायचा आहे, ज्यांना त्याच्यावरती देखरेख ठेवायची आहे, त्यांच्या दृष्टिकोनातून पण ते सोपं होईल. अशा पद्धतीची यंत्रणा, अशा पद्धतीचा एक सुटसुटीत कायदा आपल्याला हवा आहे जातीय अत्याचारांच्यासाठी. हा कायदा कुठल्याही विशिष्ट वर्गाच्या विरुद्ध, जातीच्या विरुद्ध नसतो हे तर लोकांना सांगण्याची गरज आहे. फक्त कायदा हा असतो तो गुन्हेगारांच्या विरोधात असतो आणि निरपराध व्यक्तींना, जे लोक कायदा हातामध्ये घेत नाहीत, निरपराध व्यक्तींचा छळ करत नाहीत, अशा लोकांनी त्या कायद्याला घाबरण्याचं काहीही कारण नाही हा विश्वास जागवण्याचं कामसुद्धा आपल्या सर्वांचं आहे. हा कायदा एक जात विरुद्ध दुसरी जात अशा पद्धतीनं वातावरण समाजामध्ये निर्माण करणं म्हणजे तो कायदा अपयशी करण्यासारखा आहे.
तर जाती अत्याचार नष्ट करायचा असतील तर गुन्हेगार विरुद्ध संपूर्ण समाज अशा पद्धतीचं त्याच्यामध्ये आपण वातावरण निर्माण केलं पाहिजे. कोणत्याही निरपराध व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची जबाबदारीसुद्धा आपण सर्वांनी शिरावर घेतले पाहिजे. प्रभावी लोकशिक्षण केलं पाहिजे. प्रसारमाध्यमांनी यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि प्रसारमाध्यमांनी एक प्रकारचा अघोषित बहिष्कार टाकला आहे की काय जाती अत्याचाराच्या प्रकरणावरती, अशा पद्धतीचं एक वातावरण निर्माण झालेलं आहे. त्या प्रसारमाध्यमांनी या बाबतीमध्ये जबाबदारीची भूमिका घेतली पाहिजे. कोणताही कायदा यशस्वी व्हायचा असेल तर त्या कायद्याशी सुसंगत असा संस्कार समाजावर झालेला असला पाहिजे. म्हणजे तुमचे कायदे समतावादी आहेत पण तुमची संस्कृती, तुमचा धर्म, तुमचं सामाजिक तत्त्वज्ञान हे जर समतावादी नसेल तर कोणताही समतावादी कायदा यशस्वी होऊ शकत नाही. त्यामुळे न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही जर आपल्या लोकशाहीची प्रमुख तत्त्वे असतील तर आपल्या धार्मिक व्यवस्थेची सुद्धा न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही प्रमुख तत्त्व असले पाहिजेत आणि तशा पद्धतीचा संस्कार आपण सर्वांनी या समाजावरती केला पाहिजे. कायद्याशी सुसंगत अशा पद्धतीचा संस्कार जर समाजावर झाला तर जातीय अत्याचार नष्ट होतील आणि मग त्यानंतर आपण म्हणू शकू की आमची भारतीय संस्कृती फार उच्च आहे, आमचा भारतीय समाज फार शांततावादी आहे, न्यायप्रिय आहे. या गोष्टी आपल्याला त्याच्यानंतर म्हणता येतील. जोपर्यंत जातीय अत्याचार आपण नष्ट करत नाही तोवर भारतावर लागलेला हा कलंक नष्ट होणार नाही. महात्मा गांधी म्हणायचे की हा आमचा राष्ट्रीय कलंक आहे, तर बाबासाहेब म्हणायचे की हे आमच्या शरीरावर लागलेला कलंक आहे आणि आम्ही तो धुवून टाकू. हेतू शेवटी दोघांचाही एक आहे. लावलेला जोर कमी जास्त असेल परंतु हेतू सर्वांचा सेम असतो. तर अनुसूचित जाती विरुद्ध इतर जाती अशा पद्धतीचं स्वरूप या संघर्षाला येऊ न देता गुन्हेगार विरुद्ध संपूर्ण समाज अशा पद्धतीचं स्वरूप आपण अत्याचार निर्मूलनाच्या प्रक्रियेला आणलं पाहिजे आणि सर्वांनी मिळून एका निकोप समाजव्यवस्थेकडे प्रवास केला पाहिजे असं सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.